नमस्कार. दारू सोडा, जीवन वाचवा, संसार वाचवा, आरोग्य वाचवा हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. दारूमुळे जीवन कंगाल होते, दारूमुळे जीवन नरकमय बनते. कारण दारू म्हणजे जहर आहे. या दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतो, या दारूमुळे परिवार दूर होतो, या दारूमुळे आपलं आरोग्य बिघडतं, या दारूमुळे आपलं जीवन बेचिराख होतं, या दारूमुळे आपल्या शरीराचा सत्यानाश होतो. या दारूमुळे अनेक संकट येतात, अनेक समस्या येतात. म्हणून दारू बरी नाही, हे जहर बरं नाही. कारण दारू ही आपलं जीवन कंगाल करते, नरकमय बनवते, आपला नाश करते, सत्यानाश करते, धिंगाणा करते, पूर्ण आयुष्याचा धिंगाणा करते. कारण दारू ही पूर्ण आयुष्याचा, पूर्ण जीवनाचा धिंगाणा करते आणि जीवन आपलं भंगार करते. म्हणून ही दारू बरी नाही. म्हणून ही दारू जहर घेऊ नका. दारू सोडा, जीवन वाचवा, संसार वाचवा, आरोग्य वाचवा. कारण दारूमुळे जीवन तर बिघडते, संसार उद्ध्वस्त होतो आणि आपलं आरोग्यही बिघडतं. या दारूमुळे आपला मान जातो, सन्मान जातो, आपली शान जाते, आपली इज्जत धुळीस मिळते आणि आपलं जीवन धोक्यात येते. म्हणून ही दारू बरी नाही, हे जहर बरं नाही. म्हणून ही दारू सोडा. वाईट संगत धरू नका, वाईट विचार करू नका, वामार्गाकडे जाऊ नका, चांगला विचार करा, चांगल्या सवयी धरा. कोणत्याही प्रकारचं व्यसन धरू नका. कारण व्यसनामुळे आपल्या रंगीन सुंदर जीवनाचा सत्यानाश होतो. लक्षात ठेवा, जीवन हे एकदाच येते, जीवन वारंवार मिळत नाही. जीवन वारंवार मिळत नाही, संधी एकदाच येते, वेळ एकदाच येत असते. म्हणून हे जीवन आपल्याला एकदाच मिळते. एकदा मिळालेले जीवन आनंदाने जगा, प्रसन्नतेने जगा, मजेने जगा, चांगल्या रीतीने जगा. परंतु दारू पिऊन आपल्या सुंदर जीवनाचा, आपल्या रंगमय जीवनाचा, आपल्या आनंदमय जीवनाचा सत्यानाश नका करू. दारू पिऊन धिंगाणा नका करू. दारू पिऊन आपलं जीवन भंगार नका बनू. दारू पिऊन आपला संसार उद्ध्वस्त नका करू. दारू पिऊन लेकराबाळाचा वनवास नका करू. दारू पिऊन आपला परिवार दूर नका करू. या दारूमुळे कित्येक संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. दारूमुळे घटस्फोट झालेले आहे. या दारूमुळे लोक कंगाल झालेले आहेत. लोकांना कंगालचं जीवन आलेलं आहे, नरकमय जीवन आलेलं आहे. श्रीमंत लोक कंगाल झालेले आहेत. कारण ही दारू शेत विकायला लावते, घरदार विकायला लावते, संपत्ती आहे तेवढी नष्ट करते. पण ही दारू ही सवय चांगली नाही. कारण दारूपायी सर्व सत्यानाश झालेला आहे. म्हणून दारू ही बरी नाही, दारू हे जहर बरं नाही. दारू घेऊ नका आणि आपल्या सुंदर जीवनाचा, आपल्या चांगल्या जीवनाचा सत्यानाश नका करू. बघा, दारूमुळे एकतर पैसा वाया जातो, दुसरं म्हणजे आपला मान सन्मान इज्जत धुळीच मिळते, आणि त्यानंतर आपला परिवार दूर होतो, आपला संसार तुटतो, आपलं आरोग्य बिघडतं, आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. आणि या सर्व गोष्टीमुळे आपलं जीवन कंगाल बनतं, नरकमय बनतं. म्हणून दारू पिऊ नका, दारू जहर घेऊ नका. दारूची सवयच लावू नका तुम्ही. म्हणून वाईट माणसाची संगत धरू नका. वाईट माणसाची संगत धरसाल तर दारूची सवय लागते. एखादा म्हणेल तुम्हाला, चल थोडीशी घेऊ, माझ्या पैशाने तुला पाजवतो, चल थोडीशी घेऊया. आणि नंतर मग तो थोडी पाजवतो, दोन तीन दिवस थोडी पाजवतो तुम्हाला. मग त्यानंतर तुम्हाला सवय लागून जाते आणि नंतर तो पुढचा माणूस पाजवत नाही. आणि मग तर तुम्ही स्वतःहून पिता आणि थोडी म्हणता तुम्हाला दारूचा खूप नाद लागतो. तुमचे पैसे बर्बाद होतात आणि तुम्हाला तुमचं भान राहत नाही, तुम्ही जाग्यावर राहत नाही. आणि ही दारूची सवय लागल्यामुळे
पूर्ण धिंगाणा होतो, भांडण होतात, किरकिऱ्या होतात, करकर होते, संसारात किरकिऱ्या होतात, भांडणं होतात आणि तुमच्या शरीराचा खराबा होतो, आरोग्य बिघडतं. तुम्हाला असणारा मान, तुम्हाला असणारा सन्मान, तुम्हाला असणारा दर्जा सगळा धुळीस मिळतो. तुम्हाला असणारी इज्जत धुळीस मिळते. तुमच्याकडे असणारा पैसा सर्व बर्बाद होतो. तुमच्याकडे असणारी शेती बर्बाद होते. सर्व काही बर्बाद होते आणि तुम्ही कंगाल बनता, तुम्ही नरकमय बनता, तुम्ही दारिद्र्यमय जीवन जगता. तुम्हाला अत्यंतिक प्रमाणात गरिबी येते. म्हणून ही दारू ही बरी नाही. दारू पिऊ नका. समजदारपणा ठेवा, सावधान राहा, सतर्क राहा. काय चांगले, काय वाईट, काय योग्य, काय अयोग्य याचा विचार करा. कोण पी म्हणल्यानं पियायची नाही. कोणी फुकट पाजो, कसं पाजो, त्याच्या नादीत लागायचं नाही. एखादा म्हटला तरी चल थोडीशी घेऊ, तरी म्हणायचं मला सवय नाही, मी पित नाही, तुला पियायची तर पी, तू जाय तिकडं, मला सवयच नाही, मी का पिऊ, मला अशी वाईट सवय नाही. त्या माणसाची संगत धरायचं नाही, त्याला पुन्हा बोलायचंच नाही. सवय कशी लागतच नाही सवय. तुम्ही म्हणता ना मला सवय लागली, मला फल्याने सवय लावली, मला बिस्ताल्याने सवय लागली, तर जबरदस्ती तुम्हाला थोडाच नेणार आहे. तो म्हणील चल थोडीशी घेऊ, त्यावेळेस तुम्ही म्हणायचं नाही मला जमत नाही, मी पित नाही. तो 2दा म्हणेल, 3दा म्हणेल, परंतु तेव्हाच त्याला स्पष्ट नकार द्यायचा की मी ही पित नाही, मला पुन्हा म्हणू नको, मला बोलू बी नको. मग ते तुम्हाला पुन्हा बोलवत नाही. त्याला वाटतं की याला जमत नाही, काही हे येत नाही, बोली नाही येत नाही, म्हणून तुमच्या नाही लागत नाही, तुम्हाला पुन्हा बोलवत नाही आणि मग तुम्हाला ही वाईट सवय लागत नाही, वाईट संगत लागत नाही. म्हणून आपल्या मनावर असतं. आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. काय करायचं आणि काय नाही, दुसऱ्याचं ऐकून करायचं नसतं. आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे की कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या करायच्या नाही, कोणतं वाईट, कोणतं चांगलं, कोणतं योग्य, कोणतं अयोग्य हे आपल्या मनानं ठरवलं पाहिजे. आपल्या मनानं ठरवलं पाहिजे. कोणाचं ऐकून जीवन जगायचं नसतं. कोणाचं ऐकून आपल्या शरीराचा, आपल्या संसाराचा, आपल्या लेकरा बाळांचा वनवास करायचा नसतो, नाश करायचा नसतो. कोणाचं ऐकून आपल्या जीवनाचा, आपल्या सुंदर जीवनाचा सत्यानाश करायचा नसतो. कोणाचं ऐकून आपला परिवार दूर लोटायचा नसतो. कोणाचं ऐकून आपला संसार उद्ध्वस्त करायचा नसतो. कोणाचं ऐकून आपलं जीवन बिघडायचं नसतं. म्हणून वाईट संगत धरू नका, कोणाचं ऐकू नका आणि आपल्या मनावर नियंत्रण ठेवा. चांगलं घ्या ना, चांगलं खा. जगात चांगलं खायला भरपूर आहे. चांगलं खा, चांगलं पिया. दारू जहर घेऊ नका आणि स्वतःचा आणि लेकरा बाळाचा, आपल्या संसाराचा वनवास करू नका आणि धिंगाणा करू नका. कारण दारूमुळे नुसता धिंगाणा होतो. कोणी जवळ घेत नाही. जर तुम्हाला दारूची सवय लागली, प्रथम तुम्ही समजा निर्व्यसनी असाल, चांगले असाल, तुम्हाला मान आहे, सन्मान आहे, तुमची इज्जत करतात लोक, सर्व आहे. तुमच्याकडे पैसा आहे, आदला आहे, तुम्हाला शेती आहे, तुम्हाला कशाची कमी नाही. तुमचा मान आहे, फार मोठा मान आहे, सन्मान आहे. तुम्हाला आदराने लोक बोलवतात, आदराने सर म्हणतात, साहेब म्हणतात, तुमच्याकडून उपदेश घेतात, संदेश घेतात, तुम्हाला देव मानतात. असं तुमचं रेकॉर्ड आहे, तुमची इज्जत आहे. परंतु जर तुम्हाला या दारूची सवय लागली, वाईट संगत लागली, समजा एखाद्याने म्हटलं की चला सर तुम्ही एवढं कमवता, एवढं हे करता, थोडीफार घेऊया, थोडी दारू घेऊया, चला. एखादा म्हणला, समजा माणूस म्हणला चला घेऊया, आणि त्यावेळेस तुम्ही जर म्हटला चला बघूया थोडं काय होते बघू, जर मग आणि तो माणूस तुम्हाला पाजवतो, तुम्हाला पैसे मागत नाही, तो माझ्याकडून तुम्हाला पाजवतो, मग ते तुम्हाला पाजवतो 1, 2दा 3दा 3 वेळेस तुम्हाला पाजवतो. तुम्हाला दारूची चटक लागते, दारूची सवय लागते, तुम्ही दारूच्या अधीन होता. पण तेव्हा तुम्ही विचार करत नाही की हे चांगलं नाही, हे जहर आहे, हे पिऊ नये. तेव्हा त्या माणसाला जर
म्हणायचं असतं की मी हे पित नाही, मला जमत नाही, म्हणजे नाही लागू नको, तू तुझं जाय, मला हे जमत नाही, असं सरळ सरळ जर म्हणलं असतं तर दारू सवय लागली नसती. परंतु एवढा मान असणारा माणूस, एवढा आदर असणारा माणूस, एवढा सगळे लोक त्याला देव मानतात, अशा माणसाची या दारूमुळे इज्जत जाते, मान जाते, सन्मान जाते, सर्व बेचिराख होते. आणि या दारूची सवय लागल्यामुळे त्या माणसाने एक दोन वेळेस फुकट पाजविली, परंतु हा स्वतःहून पितो, मग याला दारूची चांगली सवय लागते. मग त्याचं सगळं शेत बर्बाद होतं, पैसा बर्बाद होतो, संसार उद्ध्वस्त होतो, परिवार दूर होतो, त्याचा मान धुळीस मिळतो, इज्जत धुळीस मिळते, सन्मान जातो, सगळी राख होते, बेचिराख होते, आयुष्याचा पूर्ण धिंगाणा होतो आणि जीवन भंगार बनतं. हा माणूस कंगाल बनतो. एकेकाळी मोठा साहेब असणारा, धनवान असणारा, पैसेवाला असणारा, श्रीमंत असणारा, मान सन्मान मिळवणारा माणूस, ज्याला देव माणूस मानतात, असा माणूस कंगाल बनतो, नरकमय बनतो, दारिद्र्यमय जीवन जगतो. आणि त्याला आता कोणी विचारत नाही, कोणी भाव देत नाही, कोणी जवळ घेत नाही, त्याला बेवड्या दारुड्या म्हणतात. बघा, चांगल्या माणसाची इज्जत गेली की नाही, कोणामुळे गेली? दारूमुळे. दारू किती बेकार आहे, दारू किती भंगार आहे. म्हणून दारू पिऊ नये, दारू घेऊ नये. कारण दारू ही चांगल्या माणसाला बर्बाद करते. दारू ही चांगल्या सुंदर माणसाला, श्रीमंत माणसाला, धनवान माणसाला भिकारी बनवते, दरिद्री बनवते, कंगाल बनवते. म्हणून दारू ही बरी नाही, दारू हे जर आहे. म्हणून दारू पिऊ नका, दारू पिऊ नका आणि आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा नाश करू नका. म्हणून दारू घेऊ नका आणि आपलं सुंदरमय जीवन, रंगमय जीवन बर्बाद करू नका. म्हणून दारू सोडा, जीवन वाचवा. दारूची सवयच लावू नका. दारूची जरी सवय लागली तरी ती सोडा. आपल्या मनावर नियंत्रण असलं पाहिजे. दारू आपल्याला सोडता आली पाहिजे. एकदा लागलेली सवय तर सोडता येत नाही. एकदा सवय लागली एखाद्या गोष्टीची सुटत नाही, परंतु तरी सोडण्याचा प्रयत्न करा. परंतु दारू सोडण्याच्या आधी ती सवय लावूच नका. म्हणून दारूची सवय लावू नका. आणि जरी लागली तरी ती सोडण्याचा प्रयत्न करा. दारू सोडा, जीवन वाचवा, संसार वाचवा, आरोग्य वाचवा. म्हणून तुम्हाला जरी समजा एखाद्या याच्यानं किंवा एखाद्यानं कोणी दारूची सवय लावली, न करता लागू नये, तर लागली, दारूची सवय लागली तर सोडण्याचा प्रयत्न करा. सोडण्याचा प्रयत्न करा. मनावर नियंत्रण करा. मनात पक्का निर्धार करा, निश्चय करा, दारू सुटते. मनात जर पक्की इच्छा असेल, मनात जर पक्का निर्धार केला, निश्चय केला की मला दारू सोडायची, मी आजपासून दारू पिणार नाही, तर दारू सुटू शकते. दारू सुटू शकते. म्हणून दारू सोडा. जीवन वाचवा, संसार वाचवा. म्हणून दारू सोडा. जरी तुम्हाला सवय तर लागू नये, पण जरी तुम्हाला सवय लागली तर ती सोडण्याचा प्रयत्न करा. मनात निश्चय करा, पक्का निर्धार करा आणि दारू सोडा. कारण तुम्हाला माहीत आहे दारूमुळे किती सत्यानाश होत होते, किती वनवास होत होते, परिवार दूर होतो, संसार उद्ध्वस्त होतो, आपण बेचिराख होतो. म्हणून दारू सोडा. पक्का निर्धार करून, पक्का निश्चय करून, जर पक्का निश्चय असेल, पक्का निश्चय करून पक्का निर्धार केला असेल, मनात आणला असेल, तर दारू सुटू शकते. अशी जगात अशी अशक्य कोणतीच गोष्ट नाही जी होऊ शकत नाही. होऊ शकते. दारू सुटू शकते. पक्का निर्धार केला, पक्का निश्चय केला, मनावर नियंत्रण ठेवलं तर दारू सुटू शकते. म्हणून दारू सोडा आणि आपलं जीवन वाचवा, संसार वाचवा, आरोग्य वाचवा. म्हणून दारू निश्चय करून, निर्धार करून सोडता येते, मनावर नियंत्रण करून सोडता येते. म्हणून दारू सोडा, जीवन वाचवा, संसार वाचवा, आरोग्य वाचवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू नका. धन्यवाद.